नमस्कार प्रेक्षकांनो, आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू। प्रेक्षकांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील। तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जानकी आणि ऋषिकेश हे दोघंही आता बसलेले असतात। तर जानकी खूप विचार करत असते एका गोष्टीचा, आणि ते ऋषिकेशच्या लक्षात येतं की जानकी नक्कीच काहीतरी विचारात आहे। आणि म्हणून जानकीला ऋषिकेश म्हणतो की तू कसल्या विचारात आहे जानकी, सांग मला काय झालं। तेव्हा जानकी म्हणते की तुम्ही मला वेळेवर येऊन मदत केली ना, त्याबद्दल मला बोलायचं होतं की तुम्ही अचानक आलाच कसं काय। तुमच्या आणि माझ्या आतापर्यंत कधीच मदत उरली नाही, आणि तरीसुद्धा तुम्ही मला वेळेवर मदतीला धावून आलं, त्याचं काय कारण आहे। तेव्हा कोणामुळे तुम्ही आलात, काय वाटलं तुम्हाला अचानक यावं, असं कसं वाटलं, असे प्रश्न विचारत असते। आणि मग आता ऋषिकेश म्हणतो की त्या सौमित्राने मला खरंच वेळेवरती जागा केलं, आणि म्हणून तुला मी वाचवू शकलो जानकी। मग आता सौमित्राचं नाव घेतल्यामुळे इकडे जानकी खूप खुश होते, आणि ती म्हणते की खरंच तुम्ही तिकडे आलात का। तिला खूप आश्चर्य वाटत असतं। तर आता दोघांचं बोलणं चालू असतं, आणि मग सौमित्राचं नाव घेतल्यामुळे जानकीला खूप बरं वाटतं। जानकी म्हणते आपलं चॅलेंज आपल्याला फक्त पूर्ण करून दाखवायचं होतं, आणि ते तर आपण केलंय। तर आता पुढे त्यांचं बोलणं चालू असताना तिकडे ओवी येते आणि म्हणते की माझी शाळा लवकर सुटणार आहे, तेव्हा मम्मा मला तू घ्यायला यायचंस। पण जानकी म्हणते हे बघ, मला ना तुला माहिती आहे ना मला काम लागले, ते मला कामाला जावं लागतं, मी उद्या खूप बिझी आहे ओवी, मी नाही येऊ शकत तुला घ्यायला। मग ओवी म्हणते की बाबांना जमेल का यायला, पण मग त्यानंतर आता बाबासुद्धा आता बाजार समितीमध्ये जाणार आहेत असं जानकी म्हणत असते, आणि त्यामुळे दोघांनाही वेळ नाही आहे ओवीला शाळेमध्ये आणण्यासाठी। आणि म्हणून जानकी म्हणते की मग तुला गुलाब काका जर घ्यायला आले तर तू जाशील का, असं म्हणून आता ओवी लगेच तयार होते। आणि मग ती इतकं लवकर असं लगेच हो बोलल्यामुळे लगेच ऋषिकेश म्हणतो की ओवी, तू नक्की ओवीच आहेस ना आमची, कारण तू इतकी समजदार कधीपासून झालीस, असं आता ऋषिकेश म्हणत असतो ओवीला। मग आता जानकी म्हणते शेवटी मुलगी कोणाची आहे, आणि आता ती समजदार झाली आहे, ती आता हट्टीपणा नाही करत आधीसारखी। त्यानंतर आता जानकी ही गुलाबला फोन करून सांगते की गुलाब दादा, तुम्हाला आज ओवीला आणायला जायला जमेल का। तेव्हा गुलाब म्हणतो जमेल ना वहिनी साहेब, मी जाईल आणायला, असं म्हणून आता गुलाब फोनवर बोलत असतो। आणि मग त्यानंतर गुलाबचं बोलणं इकडे मागे सौमित्र पण ऐकत असतात, आणि त्यांना एवढंच कळतं की ओवीला शाळेमध्ये आणायला गुलाब जाणार आहे, आणि त्या खूप खुश होतात, कारण त्यांच्या मनामध्ये आता असा प्लॅन चालू असतो की जर मी गुलाबला सांगितलं की तो ओवीला आणायला नको जाऊस, मला जायचं आहे, तर मग मी जाईल की म्हणजे मला ओवीला भेटता येईल ना, ह्या घरातून गेल्यापासून मी ओवीला भेटलेलीच नाही आहे, आणि हीच ती वेळ आहे की मला सुद्धा ओवीला भेटता येईल। आणि म्हणून ते आता गुलाबला विचारत असतात। इकडे आता जानकी त्याला निरोप देऊन फोन ठेवते आणि म्हणते की मी आता कामाला चालली आहे, आणि तुमचे भाऊसुद्धा बाजार समितीमध्ये जाणार आहे, त्यामुळे त्यांनाही वेळ नाही आहे, तेव्हा तुम्ही प्लीज आज ओवीला घरी आणून सोडा। तर मग गुलाब तयार होतो, आणि इकडे सौमित्र आता गुलाबला विचारते की काय रे, कोणाचा फोन होता। पण गुलाबला असं वाटतं की मी यांच्याबद्दल बाईसाहेबांना नको सांगायला, म्हणून तो गप्प बसतो। पण त्यांनी ऐकलेलंच असतं की जानकीचाच फोन होता, म्हणून त्या कन्फर्म सांगतात की गुलाब मला लवकर सांग, तुला जानकीचा फोन आला होता ना, शाळेमध्ये ओवीला घ्यायला जायचं आहे ना। तर मग आता गुलाब म्हणतो की हो, तुम्ही सगळं ऐकलं ना माझं बोलणं, मी इकडनं बोलत होतो ते। तर सुमित्रा म्हणतात की हो, पण मला तुला हे म्हणायचं की तू ओवीला शाळेत आणायला नको जाऊ, तुझं काम मी करते, कारण ओवी इथून गेल्यापासून माझं आणि तिचं बोलणं भेटणं काहीच झालेलं नाही, आणि माझी नात आहे, मला तिची खूप आठवण येते, त्यामुळे तू तिला आणायला जाऊ नकोस, मीच तिला घेऊन येते शाळेमधून, मी तिच्याबरोबर थोडा वेळ घालवेल तर मलाही बरं वाटेल। तर त्यांनी आता डब्यामध्ये ओवीसाठी खाऊ घेतलेला असतो, लाडू घेतलेले असतात, आणि मग ते शाळेमध्ये घेऊन जातात, आणि तिला शाळेत गेल्यावरती ते ओवीला भेटतात। ओवी पण सुमित्राला पण खूप खुश होते, लगेच तो डबा काढतात, आणि ते लाडू इतक्या प्रेमाने मायेने ओवीला भरत असतात, आणि ओवी खूप भावूक होते की आजी इतक्या दिवसांनी मला भेटली आहे, आणि मला आजीबरोबर खेळता येते, कारण ते ओवीला खेळवत असतात, तिच्याबरोबर खेळतात, तिला समजवतात, तिला भेटतात, आणि खूप खुश होते ओवी। ती म्हणते की आजी तुम्ही आलात, मला खरंच खूप बरं वाटते, किती दिवसानंतर मी तुम्हाला असं पाहते, आणि किती दिवसानंतर आपली भेट झालेली आहे, ह्या भेटीसाठी मी इतकी आतुर होते। त्या दिवशी पण मी घरी आले, पण मला ऐश्वर्या काकीने घरात पण घेतलं नाही, मी तुलाच भेटायला आली होती आजी। तेव्हा सुद्धा सुमित्राच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, आणि सुमित्रा खूप खुश होतात। पण त्यानंतर इकडे आता गुलाब बाजारामधून जात असतो, आणि त्याच वेळेला ऋषिकेश त्याला पाहतो,
आता ऋषिकेश लगेच त्याला पाहून म्हणतो की गुलाब तू इथे काय करतेस, तुला तर ओवीला आणायची जबाबदारी दिली होती ना, मग तिची वेळ झालेली आहे सुटण्याची, पण तू त्या वेळेमध्ये इथे काय करतोय. तेव्हा आता गुलाब खूप घाबरतो, कारण त्याला माहिती असतं की आता मी सुमित्रा बहिणी साहेबांचं नाव तर नाही घेऊ शकत, कारण जर यांचं नाव घेतलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून तो म्हणतो की प्लीज दादा मला माफ करा, मी विसरलो की मला ओवीला आणायचं होतं, असं म्हणून तो स्वतःवर सगळा आरोप घेतो. आणि मग ऋषिकेश खूप चिडतो. तो म्हणतो की काय आहे, तू ओवीला आणायचं सोडून इथे बाजार करत बसलाय. अरे शाळा सुटण्याची वेळ निघून खूप वेळ झालाय, ती एकटी काय करत असेल तिकडे, तिने काही खाल्लेलं पण नाही आहे. आता ऋषिकेशला खूप राग आलेला असतो आणि लगेच ऋषिकेश हा ओवीला आणायला शाळेमध्ये जातो. आता ऋषिकेश तर शाळेमध्ये पोहोचलाय, पण गुलाबचं खूप असं थरथरल्यासारखं झालेलं असतं गुलाब, कारण त्याला असं वाटतं की आता सगळं काही माझ्यावरच येऊन पडेल. आणि म्हणून तो लगेच जानकीला फोन लावून सांगतो की वहिनी साहेब माझं काम सगळं म्हणजे प्लॅनच फिसकटलं आहे, कारण मला ऋषिकेश दादांनी इथे पाहिलं आणि ते लगेच आता ओवीच्या शाळेमध्ये गेले. तेव्हा आता तिथे सुमित्रा बाईसाहेब गेले आहेत आणि आता खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. मग आता जानकीला ही गोष्ट कळल्यावर जानकी म्हणते की तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी सगळं सॉल्व करते बस, असं म्हणून आता जानकी गुलाबला म्हणते की काही घाबरायची गरज नाही आहे, मी सगळं सॉल्व करेन. आता जानकी पटकन विचार करते की आता मला यांना पोचायच्या अगोदर ओवीच्या शाळेमध्ये पोहोचवावंच लागेल, कारण हे आईंना काही बोलतील, त्यांचा अपमान होईल, हे तर नकोच व्हायला. असं म्हणून आता जानकी आणि ऋषिकेश एकत्र शाळेमध्ये पोहोचतात. पण त्याच वेळेला ऋषिकेश हा जानकीला आवाज देतो आणि इकडे ओवीला आवाज देतो, आणि ओवी आता अशी शक्कल लढवते की आजी बाबांना दिसता कामा नये, म्हणून ती त्या अगोदरच सुमित्राला सांगते की इथे माझे बाबा आलेत. आणि असं म्हणून सुमित्रा आता पटकन तिथून गायब झालेली असते आणि ऋषिकेशला कळतही नाही. आणि ओवीचा डबा ती बॅगेत टाकलेला असतो. तो घरी आल्यावरती त्यांना लक्षात येतं की शाळेमध्ये ओवीला घ्यायला तिची आजी आली होती आणि तिची आजी तिला भेटली हे ऋषिकेशला घरी गेल्यावर कळतं, कारण हे जानकीने लपून ठेवलेलं असतं. पण मग जेव्हा तो डबा जानकी काढते तेव्हा ऋषिकेश पण आपल्या आईने बनवलेला लाडू खात असतो आणि त्याला तो लाडू खूप आवडतो. हे पाहून तर जानकी खूप भावूक होते की म्हणजे यांचा राग जायला लागला असं तिला वाटतं की यांनी आईच्या हाताने बनवलेला लाडू खाल्ला म्हणजे यांच्या मनामध्ये आता काही राग नाही येईल, असं म्हणून तिला खूप समाधान वाटत असतं. पण त्यानंतर आता ओवी आणि जानकी ह्या दोघीजणी म्हणत असतात की मम्मी अगं उद्या 20 तारीख आहे ना, म्हणजे उद्या बाबांचा बड्डे आहे आणि मग काहीतरी गिफ्ट तर घ्यावं लागेल ना बाबांना. तरी सौमित्रसुद्धा घरी तो फॅमिलीचा फोटो पाहून असा विचार करत असतो की लवकरच जानकी बहिणी आणि मी आम्ही दोघंजणं मिळून ह्या फॅमिलीला असंच एकत्र आणणार आहोत, पण त्यासाठी मला प्रयत्न करावे लागतील. आणि मग ते तिथे आता नाना असतात आणि नाना हे सगळं ऐकत असतात. आणि मग नानांनी ऐकल्यावरती नानासुद्धा आता सौमित्राला पाहून मनातल्या मनात म्हणत असतात की ते जे सोन्याचं कडं आहे ना ते ऋषिकेशला लवकरात लवकर त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडू दे की ते सोन्याचं कडंच त्या मृत्यूपत्राचा खरा पुरावा आहे, एवढीच माझी इच्छा आहे की ते कडं त्याला भेटावं. आणि मग जानकी पण असं मनामध्ये विचार करत असते की इतक्या प्रेमाने पार्वतीच्या नावाचं जे काही सोन्याचं कडं आहे ते ऋषिकेश गमावून बसलेला आहे, पण मी ते त्यांना परत मिळवून देणार आणि तेही बड्डेच्याच दिवशी. म्हणून आता जानकी सोनाऱ्याकडे गेलेली असते आणि सोनाऱ्याकडे गेल्यावरती ते सोन्याचं कडं आहे का असं विचारते. आणि ते सोन्याचं कडं खरोखर ते सोनाऱ्याकडे अजूनही अवेलेबल असतं. आणि म्हणून जानकी म्हणते की मी तुम्हाला हे कडं पुन्हा मला द्या आणि तुम्ही पैसे घ्या, कारण हे कडं माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तेव्हा आता जानकी खुश होते, कारण तिला ते कडं मिळणार असतं. पण त्याच वेळेला तिथे ऐश्वर्या येते आणि ती जोरात ते जानकीच्या हातामधून ते कडं हिसकावून घेते आणि म्हणते की हे कडं तुला हवंय, आता वाट बघ, हे कडं तुला मिळणार नाही. तेव्हा जानकी खूप इमोशनल होते, कारण ऐश्वर्या ते कडं द्यायला तयार होत नाही. ती म्हणते की हे कडं मी तुझ्या हातात कधीच लागू देणार नाही, असं म्हणून आता जानकीला खूप टेन्शन आले, कारण जानकीला ऋषिकेशला बड्डेच्या दिवशी ते सोन्याचं कडं गिफ्ट द्यायचं असतं, पण ऐश्वर्याने ते बळकावले हिसकावून घेतलेलं आहे जानकीकडून. तेव्हा आता जानकीला ते सोन्याचं कडं ऐश्वर्याकडून घेता येईल का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. प्रेक्षकांना तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. प्रेक्षकांना आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तर तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, म्हणजे तुमच्या आवडीच्या जे काही सिरियलचे रिव्ह्यू आहेत ते तुम्हाला सर्वात आधी या चॅनलवर पाहायला मिळतील. तेव्हा खूप जण सिरियलचे रिव्ह्यू पाहता पण मला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तेव्हा तुमच्या आवडीच्या सिरियलचे रिव्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतील. पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली आणि प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर आपण इथेच थांबणार आहोत, भेटूया उद्याच्या भागामध्ये. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.